श्री संत तुकाराम महाराज यांच्या अनेक अभंगापैकी केवळ अनुभूतीचा असलेला हा एक अभंग आहे की ज्याच्यावर चर्चा करून काही फायदा नाही, केवळ अनुभव घेतल्यानंच त्याचा अर्थ खरा कळू शकेल, त्यापैकी हा एक अभंग आहे. ते म्हणतात, जनविजन झाले आम्हा, की देवा जनामध्ये बसून, लोकांमध्ये बसून आता एकांतात बसल्यासारखं वाटतं. हा सिद्धाईचा अभंग आहे. हा साधक दशेच्या वरचा अभंग आहे. कारण जो साधक आहे, आपल्याला ज्ञानेश्वरीचं 6वे अध्याय माहीत असेल की माऊली म्हणतात की साधनेला कशी जागा पाहिजे, की जनाची हे पाय रवे रुळेची ना, की लोकांचा फार तिथं वावर नको आणि उदक पाहिजे. कसं, पावसाळा नसेल तरीसुद्धा पाणी हवं आहे तिथे, एखादी दुसरी कोकिळ चालेल, थोडीफार मोर आले गेलेले चालतील. बैसलिया उठो नावडे, तिथे बसल्यावर असं वाटेल की आता इथं उठू नये, अशी जागा निवडावी. आणि परमार्थाचे जे साधक असतील ते सुद्धा सुरुवातीला एकांत शोधतात. आपल्याला माहीत आहे 12-12 वर्ष लोक एकांतामध्ये राहून साधन करतात. तर हा साधक दशेचा अभंग नाही. ते म्हणतात, देवा आम्हाला एकांतात जी स्थिती होती ती आता आम्हाला लोकांतातही साधते, लोकांमध्ये राहूनही तशीच स्थिती साधते. तर हा सिद्धाईचा अभंग आहे. जसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे की एक योगी आहे जो समाधीमध्ये बसतो, कुठे गुहेत बसतो, आणि दुसरा योगी आहे सतत योगी, जो व्यवहारामध्ये राहूनसुद्धा त्याची स्थिती तशीच असते. याच धर्तीवरचा हा अभंग आहे. महाराज म्हणतात की आम्हाला लोकांमध्ये राहूनही एकांताचं सुख आहे. जनविजन झाले आम्हा, कशामुळे? विठ्ठल नामाप्रमाणे, की विठ्ठल नामाला आम्ही महत्त्व दिल्यामुळे. इथे प्रमाण याचा अर्थ महत्त्व असं आपण करू. आणि गाथ्यामध्ये अनेक ठिकाणी प्रमाण हा जो शब्द आहे तो महत्त्व या अर्थानं वापरलेला आहे. विठ्ठल नामाप्रमाण, की आम्ही भगवंतांच्या नामाला महत्त्व दिलं, यामुळे आम्हाला ही स्थिती आली. आणि काय झालं? पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. आणि जिकडे तिकडे आमच्या जे उपास्य दैवत आहे याचं दर्शन आम्हाला होत आहे. हे जगद्रूप जे आहे हे केवळ आमच्या इष्टदेवतेच्या म्हणजे पांडुरंग परमात्म्यांनीच नटलेला आहे. हा अनुभव त्यांना आला. विठ्ठल नामाप्रमाण, पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. आणखी काय झालं? वनपट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला. म्हणजे ज्याला आपण वेदांतात म्हणतो देशकाल वस्तू भेद मावळला, तो हा देशकाल वस्तू भेद या अभंगातून ही स्थिती आपल्याला कळते. ते म्हणतात ठाव म्हणजे देश, याच्या पलीकडे ते निघून गेले. हा जो देशाचा भेद आहे की हे गाव आहे आणि हे शहर आहे किंवा हे अरण्य आहे, हा जो भेद आहे हा नष्ट झालेला आहे. आता सगळीकडे अंतःकरणाची स्थिती तीच आहे. भले ती जंगलामध्ये असू महाराज की आणखी कुठे, अंतःकरणाची स्थिती सारखी आहे. तर हा देश जो परिच्छिन्नता आहे, परिच्छिन्नता 3 प्रकारची आहे. देश काल वस्तू हा 3 प्रकारचा भेद आहे. तो या अभंगातून आपल्याला दिसतं की हा मावळलेला आहे. वस्तुभेद हा असा आहे की पाहे तिकडे बाप माय, जिथे आम्ही पाहू तिथे आम्हाला आमच्या भगवंताचं दर्शन घडतं. हा वस्तुभेद मावळल्याचं हे लक्षण आहे. आणि शेवटी कालभेद जो आहे त्या आठव नाही सुखदुःखा. सुखदुःख ही काय देशगत कल्पना नाही किंवा वस्तुगत कल्पना नाही, ही कालगत कल्पना आहे. तिचा सुद्धा निराश झाला. श्री संत तुकाराम महाराज सांगतात, आठव नाही सुखदुःखा. हे सुख आणि हे दुःख असा काही आठव आम्हाला राहिलेला नाही. आणि आम्ही शून्य झालो आहे का बरं का, किंवा अद्वैती जाऊन आम्ही काय झालो आहे तर सांगतात नाचे तुका कौतुके, की आमचं आता नृत्य चालू आहे, लास्य चालू आहे, विलास चालू आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अशी आमची स्थिती आहे. ही अद्वैताच्या पलीकडची स्थिती आहे. हिला भक्ती संप्रदायात पराभक्ती असं म्हटलं गेलेलं आहे.